नमस्कार माऊली. श्री विठ्ठलाच्या चरणी मनोभावे नमस्कार करून आज आपण संत तुकारामांच्या गाथेतील अभंग क्रमांक 383 ते 390 यांचा भावार्थ समजून घेणार आहोत. या अभंगातून एक सुंदर जीवन विचार आणि भक्तीचा मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. चला तर शांत मनाने आणि भक्तिभावाने आजच्या अभंगांना सुरुवात करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग क्रमांक 383. एका बीजा केला नास, मग भोगले कणीस. कळे सकळा हा भाव, लहान थोरावरी जीव. लाभ नाही फुकासाठी, केल्या विण जीवासाठी. तुका म्हणे रणी, जीव देता लाभ दुणी. अर्थ: शेतकरी एक दाणा पेरतो, त्यावेळी त्या दाण्याचा नाश होतो असे वाटते, परंतु नंतर जमिनीतून एक सुंदर कणीस, ज्याच्यात असंख्य दाणे आहेत, असे कणीस मिळते. बीजाने स्वतःचा नाश करून घेतला नसता तर कणीस कधी मिळाले नसते. म्हणजे काही मिळवण्यासाठी स्वतःचा अहंकार पणाला लावावा लागतो. हा नियम सर्वांनाच माहिती आहे. शेतकरी पिकाला जपतो, तसेच आयुष्यात काहीतरी निर्माण करण्यासाठी सर्वांनाच कष्ट सोसावे लागतात. या जगात प्रयत्नांशिवाय काहीही मिळत नाही. जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे कष्ट करत नाही, तोपर्यंत आपल्याला सुखाचा लाभ होऊ शकत नाही. त्यागाशिवाय कोणतेच मोठे सुख लाभत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, युद्धभूमीवर शूराने बलिदान देण्याने दुप्पट लाभ होतो. इहलोकी कीर्ती मिळते, देशाला फायदा होतो, देशाचे रक्षण होते आणि परलोकाची त्या योद्ध्याला प्राप्ती होते, असा दुहेरी फायदा मिळतो. अभंग क्रमांक 384. आयुष्य गेले वायाविण, थोर झाली नागवण. आता धावा धाव करी, काय पाहतोस हरी. माझे तुझे याची गती, दिवस गेले तोंडी माती. मन वाव घेऊ नेदी, बुडवू पाहे भवनदी. पडीला विषयाचा घाला, तेणे नागविले मला. शरण आलो आता धावे, तुका म्हणे मज पावे. अर्थ: मी संसारात गुंतलो, त्यामुळे परमार्थ साधू शकलो नाही. अशी माझी फसवणूक होऊन आयुष्य पूर्णतः वाया गेले. हे हरी, आता तरी तू माझ्या रक्षणासाठी ये, माझा उद्धार कर. हे माझे, हे तुझे असे करण्यात आयुष्य संपत आले आणि शेवटी हातात काही आले नाही. तोंडात माती पडायची वेळ आली आहे. माझे मन मला योग्य दिशेने विचार करेन एवढी फुरसतच देत नाही. माझे मन मला जन्ममृत्यूच्या नदीत बुडवायला पाहत आहे. पंचविषयरूपी दरोडेखोराने मला लुटले आहे. हे पंचविषयरूपी दरोडेखोर कोणते ते समजून घेऊ. कान पहिला. जे ऐकायला नको ते ऐकले जाते, म्हणजे परनिंदा वगैरे हे ऐकायला नको खरं तर, किंवा कोणते वाईट शब्द ऐकायला नकोत, पण ऐकले जातात कानानी.
आणि म्हणून तुकाराम महाराजांनी पहिला पंचविषय रूपी दरोडेखोर म्हणजे कान म्हटलंय. आता दुसरा बघा, स्पर्श. ह्याच्यात शारीरिक सुखाची ओढ असते. तिसरा डोळे, बाह्य सौंदर्य पाहतं. चौथा जीभ, चवीने जिभेचे चोचले पुरवणे, म्हणजे हा सुद्धा एक हा पंच विषयरूपी दरोडेखोरच जीभ सुद्धा आहे. त्याच्यानंतर नाक, सुवास किंवा बाह्य आकर्षणात गुंग होणे, हे ते पंचविषयरूपी दरोडेखोर आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही आता माझ्यावर कृपा करा, म्हणजे मला येऊन भेटा. आता अभंग क्रमांक 385. सोसोनी विपत्ती, जोडी दिली तुझे हाती, त्याचा हाची उपकार, अंती आम्हाशी व्यवहार, नामरूपा केला ठाव, तुझं कोण म्हणते देव, तुका म्हणे हरी, तुझं ठाव दिला घरी. अर्थ, या अभंगातून महाराजांनी देवापाशी प्रेमळ संवाद साधला आहे. थोडी प्रेमळ तक्रार पण केली आहे. देवा, आजवर मी दारिद्र्य आणि दुःख भोगून नामस्मरण करून भक्ती केली. ती सर्व पुण्याई तुझ्या अधीन केलेली आहे, तुझ्या स्वाधीन केलेली आहे. देवा, माझे जे काही होते ते मी तुझ्या चरणी अर्पण केले आणि शेवटच्या क्षणी तू मला टाकून दिलेस. हेच का तुझे माझ्यावरील उपकार आहेत? आम्ही भक्तांनी तुझी भक्ती केली, तुला नावरूप दिले, सगुण केले. आम्ही भक्ती केली नसती तर तुला देव कोण म्हणाले असते? तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी, तुला मी माझ्या हृदयात आश्रय दिला आहे. आता अभंग क्रमांक 386. आपुले मागता काय नाही आम्हा सत्ता, परी या लौकिका कारणे, उरी ठेविली बोलणे, येची आता घडी, करू बैसे तेची फडी, तुका म्हणे करीतो तुला, ठाव नाहीसा विठ्ठला. अर्थ, देवाकडे आम्ही जे मागत आहोत ते आमचेच आहे, मग ते मागण्याचा हक्क आम्हाला नाही काय? पण देवा, आमची वस्तू आम्ही तुमच्याकडे जोराने मागितलेली असती तर तुमचा अपमान झाला असता, म्हणून आम्ही तसे केले नाही. आमच्या मनातील गोष्ट आम्ही मनातच ठेवली. परंतु देवा, आता याच घटकेला बसून काय असेल तो निर्णय लावून टाकू. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, आता मी तुझा ठाव ठिकाणाच नाहीसा करतो. इथे महाराजांना सांगायचे आहे की देव नाव व रूप याच्या पलीकडे आहे. याच्यानंतर अभंग क्रमांक 387. असो आता किती तुझे यावे काकुलती, माझे प्रारब्ध हे गाढे, तू बापुडे तयापुढे, सोडविना आता ब्रिदे तुझी पंढरीनाथा, तुका म्हणे बळी, तो गाढ्यांचे कान पिळी. अर्थ, हे देवा, असो आता तुझ्याजवळ किती काकुळती करावी. काकुळती म्हणजे विनवणी. माझे प्रारब्ध जबरदस्त आहे, त्यापुढे तू दीन आहेस. अहो पंढरीनाथा, मी पतित पावन आहे वगैरे तुम्ही स्वीकारलेली ब्रिदे मी तुम्हास टाकावयाला लावीन. तुकाराम महाराज म्हणतात, जो बळी असतो तो निर्बळी म्हणजे दुर्बळांचे कान पिळतो असा नियम आहे. आता अभंग क्रमांक 388.
काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, भवसिंधू उतरी पार, योगयाग तपे केली तयाने अमुपे, तुका म्हणे जपा जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. अर्थ, एका विठ्ठलाचे चिंतन करण्यात कोणती गोष्ट घडत नाही, सर्व काही घडते. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे व ते संसार समुद्रातून पार उतरून नेते, म्हणजे संसार समुद्र पार करायला मदत करते. विठ्ठल चिंतन करण्याने असंख्य तपे केल्याचे आणि असंख्य याग केल्याचे श्रेय मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल हा 3 अक्षरी जप तुम्ही करा. याच्यानंतर अभंग क्रमांक 389. होका दुराचारी वाचे नाम जो उच्चारी, त्याचा दासमी अंकित, काया वाचा मने सहित, नसो भावचित्ती हरीचे गुण गाता गीती, करी अनाचार वाचे हरिनाम उच्चार, हो का भलते कुळ शुची अथवा चांडाळ, म्हणवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास. अर्थ, दुराचरण करणारा का असेना, परंतु हरीच्या नामाचा जर उच्चार करीत आहे तर त्याचा मी काया वाचा मनाने दास आहे. हरीचे गुण गाण्यामध्ये चित्तात भाव नसला तरी चालेल. अनाचार करीत आहे पण वाचेने हरिनामाचा उच्चार करीत आहे. त्याचे कुळ शुद्ध अगर चांडाळ पाहिजे ते असो. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला हरीचा दास म्हणवितो आहे तो धन्य आहे. आता आजच्या व्हिडिओतला हा शेवटचा अभंग. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून, करिता आठव धावून या घाली कव, तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुज्यता. इथे सायुज्यता म्हणजे सायुज्यता मुक्ती असा त्याचा अर्थ आहे. मुक्तीचा सर्वोच्च प्रकार म्हणजे सायुज्यता मुक्ती. प्रल्हादाने नारायण नामाने हाक मारल्याबरोबर देव त्याचकरिता धाव घेऊन खांब फोडून प्रकट झाले. अशी कृपावंत माझ्या विठाई माऊली वाचून कोण आहे. तिचा आठव केल्याबरोबर मोठ्या प्रेमाने धाव घेऊन ती आठव करणारास मिठी घालते. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम गाण्याने सायुज्यता मिळते, म्हणजे सायुज्य मुक्ती मिळते असं तुकाराम महाराज म्हणतात. मंडळी, आज एवढंच. व्हिडिओ ऐकल्यावर कमेंटमध्ये देवाला नमस्कार करा अशी सगळ्यांना विनंती आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आज एवढंच. आणि आणखीन एक विनंती आहे, व्हिडिओ ऐकता तेव्हा तुम्ही कमेंटच्या तिथे हाईपचं बटन येतं, तेव्हा ते हाईप द्यायला विसरू नका. अगदी चॅनलसाठी तो आवश्यक आहे. चॅनल सुरू ठेवायचा आहे, त्याकरता हाईप आणि कमेंट यांची अत्यंत गरज आहे. तेव्हा हे सगळं सुरू करा. कमेंट करा, हाईप करा. यांनी तुमचा खर्च काडी इतका होणार नाही आहे. कमेंटमध्ये देवाला नमस्कार नक्की करा. आज एवढंच. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.